तर मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की आपण सगळे एका कुटुंबात, एका पक्षात, एक संघटनेत, एक घर म्हणून काम करत होतो. मी पक्षाकडे असं काय मागितलं जे तुम्हाला हवं होतं? आज माझ्याबद्दल बोललं जातं, अहो एक लोकसभेचं तिकीट मागितलं, एक. यांना कधी हवं होतं का ते? कुणालाच नको होतं. आणि जेव्हा जेव्हा लोकसभेचा विषय पक्षात यायचा तेव्हा जर साहेब म्हणले अरे तू लढतोस का, तर संध्याकाळी घरी येऊन तोच नेता म्हणायचा साहेब माझं चुकलं का, मला लोकसभेला का पाठवताय? कधीही आजपर्यंत त्यांनी जे प्रेमाने देण्यात कुणाला मजा आहे ना आहे हे सांगितलं नव्हतं. सांगितलं असताना अरे मांगा होता तो दिल खोल के तुमको देती, काय प्रश्न आहे? आणि जे प्रेमाने देण्यात कुणाला मजा आहे ना, ओरबाडून घेण्यात मजा नाही आहे. पण ही लढाई वेगळी आता, कारण का ही लढाई वैचारिक आहे, ही वैयक्तिक माझ्यासाठी नाहीच आहे. पण ज्या गलिच्छ पद्धतीने आज याचं राजकारण चाललं ना, ही लढाई त्या घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात आहे. तुम्ही रोज हल्ले करता, जणू काय आमच्या घरातली उणीधुणी काढल्याशिवाय या देशाची क्रांतीच घडणार नाही आहे. आमच्या घरातलं सगळं बाहेर सांगून गॅसचा सिलेंडर कमी होणार आहे का? तुमच्या नोकरांना, मुलांना नोकऱ्या लागणार आहेत का? या देशातला भ्रष्टाचार मुक्त हा महाराष्ट्र किंवा भारत होणार आहे? हे दुर्दैव आहे. आणि रोज आमच्यावर आरोप केले जातात. मी प्रत्येकाचं उत्तर देऊ शकते. आरेला ना कारे म्हणायला ताकद लागत नाही. आरे म्हटल्यावर खरं माहिती असलं तरी गप्प बसायला जास्त ताकद लागते, आणि ती माझ्यामध्ये आहे. एवढी नव्हते घट्ट 10 महिन्यात झाले. एवढंच बोललं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं. इतकं रडून झालंय की आता अश्रूही येत नाही डोळ्यात. आणि कुणासाठी रडायचं हो? तुम्हाला जर कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राचीच फिकर नसेल तर कशासाठी तुमच्यावर मी माझी अश्रू वाया घालू? कारण या अश्रूला पण काहीतरी किंमत आहे, प्रत्येकाच्या अश्रूला. यांनी काहीही बोलावं, आणि रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की इतक्या वेळा ते रोज सांगतात की आमचं शाह आणि मोदी साहेबांची फार चांगलं आहे. अहो मग एकदा तरी माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासाठी फोन फिरवा हो. एकदा तरी दुधाच्या भावासाठी. काय दुधाचा भाव? म्हशीचं 1 लिटर दूध आमच्या शेतकऱ्याला 24 रुपयाला पडतं, आणि गावात, शहरात या महिलांना विचारा 72 रुपये लिटर म्हशीचं दूध आहे का नाही मला सांगा. मग मधले 50 रुपये जातात कुठे? अहो मी रोहितची आत्या आहे, माझ्या वयाला असे शब्द शोभत नाहीत, त्याच्यामुळे मी तसले शब्द वापरत नाही. पण ही गोष्ट खरी आहे की मधले 50 रुपये जातात कुठे? रोज माझ्यावर आरोप होतात की यांनी 10 वर्षात काही केलंच नाही. अहो माझं मराठीतलं जर पुस्तक तुम्ही नीट वाचलं असतं एक अर्धा तास काढून, तर तुम्हीही तुमचं मत हे तुतारीलाच दिलं असतं, हे मला माहिती. आणि ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं, प्रत्येकाने काही ना काहीतरी माझ्याबद्दल बोलले. पण ठीक आहे, आता त्यांना अधिकार येते. झालं गेलं गंगेला व्हायला मी नाही त्यांची जुनी उणी काढत बसणार. कारण का मला माहिती आहे मी निष्ठेने काम केलं आहे, आणि मी कुणाला 5 रुपयाला मिंदी नाही आहे ना. मी कुणाचा 5 रुपयाचा चहा कधी प्यायले ना, कधी 5 वर्षात मी कुणाला पाजलाय. त्याच्यामुळे माझ्या इलेक्शनमध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टर मटणाची जेवणं घालत नाही आहेत. आपल्याकडे नाहीच. आणि मी एनिवे रामकृष्ण हरी आहे, तिथं वाजवायचीच आहे आपल्याला, त्याच्यावर पण येणार आहे मी. पण हे दुर्दैव आहे की सातत्याने बोललं जातं की माझ्या विचाराचा खासदार आणा. अहो 18 वर्ष एक तुमच्याच विचाराचा खासदार होतं, कुठे वेगळा होता? आणि माझी काय चूक? आज जी माझ्यावर टीका होते ही माझ्या संस्कारांमुळे चूक. मोठा भाऊ म्हणून नेहमी मान सन्मान केला, मोठा भाऊ म्हणून नेहमी एक पाऊल मागे उभे राहिले. कशात ढवळाढवळ केली नाही. कुठल्याही आमदाराला विचारा, त्या राहुल कुलला विचारा किंवा भरणे मामांना विचारा, संजय राऊत, आपल्या संजय जगतापांना किंवा संग्राम थोपटेंना विचारा. कधी एक पीआयच्या बदलीसाठी पण मी कधी विनंती केली का? तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही म्हणाल तसा खासदार फंड आपण करू, तुम्ही फक्त आदेश द्या, तुम्ही जे म्हणाल ते आपण एकत्र मिळून करू. आणि आज त्याच वागण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करता. म्हणजे आमच्यावर केलेले संस्कार हेच आम्हाला नडले.
म्हणजे मोठ्यांचा मान करायचा, धाकट्यांवर प्रेम करायचं, आणि म्हणून आज तुम्ही आमच्यावर टीका करणार. 10 वर्षात काहीच केलं नाही हे मला आरोप मान्य नाही, पण त्याला मी फार उत्तर देत बसणार नाहीये, कारण का त्यांनाही सत्य माहिती आहे आणि मलाही सत्य माहिती आहे. आणि तर ते चांगुलपणा नडला, बरोबर आहे. असंच असते बहिणीचं. नंतर सगळे माझ्यावर नाराज होत आहेत, दादा 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 करते, पण काय करणार. नमाज चाललाय म्हणून 2 मिनिट. आलं तर मी तुम्हाला सांगत होते, थांबा थांबा थांबा. आलं तर मी कामाबद्दल आपल्याला सांगत होते. 2 मिनिटात